नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये तुमचे आधार कार्ड बँक अकाउंट डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे। तुमचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असेल तरच तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे। जर तुमचे आधार कार्ड बँक डीबीटी लिंक नसेल तर तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचण येऊ शकते। मित्रांनो, आता तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या कोणत्याही बँक अकाउंटला घर बसल्या मोबाईलवरती 2 मिनिटात डीबीटी लिंक करू शकता। यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही। आता हे आधार कार्ड बँक अकाउंटला डीबीटी लिंक कसं करायचं? आधार डीबीटी लिंक म्हणजे काय? आधार कार्ड बँक अकाउंट लिंक करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण डीबीटी म्हणजे काय हे पाहूयात। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर मित्रांनो, जेव्हा सरकारकडून कोणतीही योजना राबवली जाते, जसे की पीएम किसान योजना असेल किंवा शिष्यवृत्ती असेल किंवा इतर कोणत्याही सर्व सरकारी योजनांचे पैसे हे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक अकाउंटवरती डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जातात। डीबीटीच्या माध्यमातून पाठवलेले पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे असते। आता आधार कार्ड बँक डीबीटी लिंक करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींची आवश्यकता असते। तुमचं आधार कार्ड, तुमचे बँक पासबुक आणि तुमच्या आधार कार्ड सोबत आणि बँकेसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर। आता यानंतर आपण आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक कसं करायचं ते प्रत्यक्षात पाहूयात। यासाठी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्चमध्ये NPCI असं सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटला टच करून ओपन करायचं आहे। आता या ठिकाणी तुमच्यासमोर NPCI ची वेबसाईट ओपन झालेली दिसेल। आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार डीबीटी लिंक करण्यासाठी आपल्याला कन्झ्युमर हे जे ऑप्शन दिसते याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला भारत आधार सीडिंग एनेबल या ऑप्शनवरती टच करायचं आहे। आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। आता या पेजवरती आपल्याला आधार लिंक करण्यासाठी वरती 3 डॉट वरती टच करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आधार सीडिंग हा एक दुसरा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती टच करायचं आहे। आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर आधार या ठिकाणी तुम्हाला सीडिंग सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर त्याच्या खाली युअर बँक अकाउंट याच्यामध्ये तुम्ही कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी बँक सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सेडिंग टाईप आहे, या ठिकाणी तुम्ही जर फ्रेश सेडिंग करत असाल, फ्रेश आधार कार्ड लिंक करत असाल तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे, या ठिकाणी तुमच्या बँकेतील 2 खाते असतील तर एका खात्याला तुम्ही जर लिंक करणार असाल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक, म्हणजे तुम्ही एका बँकेतून दुसऱ्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करणार असाल तर तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी मी एका बँकेतून दुसऱ्या बँकेला आधार लिंक करणार आहे, त्यामुळे तिसरा ऑप्शन सिलेक्ट केला आहे। आता त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली 2 ऑप्शन दिसतील चेकमार्क टाकण्यासाठी, ती चेक करायची आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक कॅप्चा कोड दिसेल। तो कॅप्चा कोड जसा आहे तसाच तुम्हाला खाली भरायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे। आता यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स याचा एक विंडो पाहायला मिळेल। हा पेज तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यू हा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती टच करायचं आहे। आता यानंतर थोड्या वेळात तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा एक मेसेज पाहायला मिळेल। या ठिकाणी मी एका बँकेतून दुसऱ्या बँकेला आधार लिंक करत असल्यामुळे मला हा मेसेज पाहायला मिळतोय। जर तुम्ही फ्रेश सेडिंग करत असाल तर तुम्हाला कदाचित मेसेज पाहायला मिळणार नाही। तर या ठिकाणी मी ओके करतो। आता यानंतर ही प्रोसेस व्हायला थोडी वेळ लागेल। ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आधार बँक अकाउंट डीबीटी लिंकचा स्टेटस पाहायला मिळेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिझल्ट या ठिकाणी आपल्याला अपडेटेड UID रेकॉर्ड्स असा एक मेसेज पाहायला मिळतो। त्यानंतर त्याच्या खाली सीडिंग स्टेटस म्हणजे आपलं आधार बँक अकाउंट डीबीटी लिंक स्टेटस सक्सेस झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या बँक अकाउंटला आधार डीबीटी लिंक करू शकता। आता यानंतर आपण तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट डीबीटी लिंक झालंय की नाही याचा स्टेटस कसा चेक करायचा ते पाहूयात। यासाठी तुम्हाला वरती 3 डॉट वरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आधार मॅप्ड स्टेटस याच्यावरती टच करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्या खाली जो कॅप्चा दिलेला असतो तो कॅप्चा खाली जसाच्या तसा टाकायचा आहे आणि चेक स्टेटस याच्यावरती टच करायचं आहे। आता यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून सबमिट करायचा आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला आधार डीबीटी लिंकचा स्टेटस काय आहे ते। या ठिकाणी वरती आपल्याला आधार कार्ड नंबर पाहायला मिळतो। त्यानंतर मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर डीबीटी म्हणजेच काय, तर आपला आधार कार्ड बँक अकाउंटला सक्सेसफुली लिंक झालं आहे आणि डीबीटी एनेबल झालेला आहे। त्यानंतर त्याच्या खाली पेज स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड डीबीटी लिंक झालं आहे ते तुम्ही या ठिकाणी बँकेचं नाव पाहू शकता।
या ठिकाणी बँक ऑफ इंडिया या बँकेत मी आधार कार्ड डीबीटी लिंक केलंय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आधार कार्ड बँक अकाउंटला डीबीटी लिंक घर बसल्या करू शकतो. तसेच त्याचा स्टेटस सुद्धा चेक करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.